नागपूर महानगरपालिकेत सलग चौथ्यांदा भाजप सत्ता स्थापन करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या भाजप बहुमताच्या अगदी जवळ पोहोचली असून आतापर्यंत 65 जागांवर आघाडी घेतली आहे। नागपूर मनपात भाजपची वाटचाल स्पष्टपणे बहुमताच्या दिशेने सुरू आहे। निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी या विजयी कलासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानले असून भाजपच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। काय सांगाल, एकंदरीत रुझान येऊन राहिलेले आहे। पहिल्या टप्प्याच्या याच्यामध्ये भाजप आघाडीवर एक्झिट पोली तसे दाखवत आहे, काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या 29 महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत, मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये विकासाच्याकडे अग्रेसर झालेला आहे, त्या दृष्टीने त्यांचा दृष्टिकोन, सर्वसामान्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास, त्यांच्या प्रती असलेली अगाढ श्रद्धा आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं, नेता पदाधिकाऱ्यांचं संघटन, सर्वसामान्य जनतेचा दाखवलेला गेलेला विश्वास, या गोष्टींमुळे भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने या निवडणुका जिंकत असल्याचं रुझान आता आपल्याला दिसतंय। परंतु निश्चितपणाने परिणाम देखील भारतीय जनता पक्ष महायुतीच्या बाजूने झालेला तुम्हाला दिसेल। मुंबई बीएमसीची अगर गोष्ट करू तर कोणाचा महापौर होईल, काय होईल याच्यावरती लई गोष्टी झालेल्या आहेत। आता काय सध्या काय वाटतंय आपल्याला? बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचा महापौर होईल हे निश्चित स्पष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमतात येईल हे देखील स्पष्ट दिसत आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं एक काळ होता, काय एक ब्रँड त्यांना सांगत होते लोक, कसं बघतात? ब्रँड उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंचा नाही, ब्रँड फक्त एकच होता, बाळासाहेब ठाकरेंचा। आणि आता बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर, बाळासाहेबांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने शिवसेना किंवा मनसेंच्या फाटाफुटी, आत्ताची स्थिती, बाळासाहेबांच्या जिवंतपणे असलेली त्यांच्या पक्षाची स्थिती, हे सगळं पाहिलं तर लोकांना हे कळून चुकलेलं होतं की यांची युती ही सत्तेसाठी आहे, यांची युती ही मुंबईला लुटून खाण्यासाठी आहे आणि त्यामुळेच मनसे आणि शिवसेनेच्या युतीला लोकांनी झिडकारलेलं आहे हे तुम्हाला निश्चितपणाने स्पष्ट होईल। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।